पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। कृष्ण आंधळेला अटक करा, 25 तारखेपर्यंत अटक न केल्यास अन्नत्याग करू, आरोपींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत थांबणार नाही। मसाजोगमधील बैठकीत ग्रामस्थ आक्रमक। कृषी विभागातील घोटाळ्यावर 20 तारखेला बोलणार, कृषी विभागातील कथित घोटाळ्यावर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। तर जरांगे हे आमचं दैवत, जरांगेंबद्दल काहीही बोलणार नाही, जरांगेंच्या टीकेवर धस यांचं वक्तव्य। आमदारांमध्ये ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा व्हीआयपी व्यक्तींची सुरक्षा कमी करण्यात आली। भाजप शिवसेनेसोबत राष्ट्रवादीतील नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली। मंत्र्यांची वाय+ दर्जाची सुरक्षा मात्र तशीच राहणार, सूत्रांची माहिती। आमच्यात कोणतेही कोल्ड वॉर नाही, आमचं वॉर विकास विरोधी लोकांशी। महायुतीतल्या कोल्ड वॉरच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नाही, आम्हाला परत एकदा निर्णय पाहिजे असं म्हणतात। रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुनील तटकरे यांचा गोगावलेंना टोला। निर्णय चुकला तर पंचांची काय हालत होते हे कुस्तीत पाहिलं। महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं उदाहरण देत शिरसाटांचा तटकरेंवर पलटवार, तर निर्णय बदलावा लागतो याची उदाहरणं आहेत, याचं भान ठेवलं पाहिजे, शिरसाटांचा सल्ला। नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद। दादांच्या आमदार सरोज अहिरे यांची नेते विजय करंजकर यांच्यावर आरोप करत अजितदादांकडे तक्रार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढणार, बावनकुळेंची माहिती। तर लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, योजना बंद करणार नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। नितीन गडकरी राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या करू नका, इस्लामपुरातील राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांची माध्यमांना उद्देशून फटकेबाजी।